नंतर आता तुम्ही सर्व मॅडम बोलले तसे हे सर्व घरकाम करणारे तुम्ही सर्व महिला आहेत. ते घरकामाची तुम्हाला मेसेज येतात. तुम्हाला घर बसल्या तुम्हाला काम देतो. तुम्ही घरात बसा, तुम्हाला घर बसल्या असं करायचं, तुम्हाला काम भेटतो. तुम्हाला एवढं ॲप्लिकेशन करायला लागेल, एवढे पैसे भरायला लागतील. हे तुम्हाला कोणाचे आला असेल असे 2-3 प्रकार माझ्याकडे आलेले होते. म्हणून तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला घर बसल्या काम आहे. हां, घर बसल्या फक्त काय नाही भरायचं, फक्त ॲप्लिकेशन करायचं. बस तुमचं नाव आणि आधार कार्ड, पॅन कार्ड द्या आणि घर बसल्या तुमचा हे लिंक करा आणि घर बसल्या तुम्हाला काम भेटेल. तुम्हाला घर बसल्या पैसे भेटून जाईल. तुम्हाला तुमची लालच लागते, बाबा घर बसल्या जर माझी पोरं सांभाळून सर्व संसार सांभाळून घर बसल्या मी जर 2 पैसे जर कमवत असेल किंवा माझ्या संसाराला जर हातभार लावत असेल तर तुम्हाला नाही पाहिजे. तुम्ही मग होकार देता त्याला, फॉर्म भरून मोकळे होता. नंतर मग सांगतो नाही 600 रुपये तुम्ही फी भरा. नंतर फी भरता तुम्ही 600 रुपये भरायचे आहेत, तुम्हाला तुम्ही मागचं भरून टाकता. नंतर तो सांगतोय तुम्हाला ती अजून प्रोसिजर फी भरायला लागेल. तुमचा अजून आधार कार्ड लिंक करायचं आहे, अजून तुम्हाला 1,500 रुपये द्यायला लागतील. तुम्ही अजून 3,000 रुपये देत आहे. तो अजून सांगतो 3,000 रुपये द्यायला लागतील. मग तुम्ही 5,000 रुपये द्यायला लागतील. आता तर तुमच्याकडं 2-3 रुपये 8-10 रुपये घेतो. नंतर तुम्ही बाबा मला हे काय आता काम करायचं नाही, जे पैसे घेतलेत ना तुम्हाला कोण रिटर्न दे. तो काय सांगतो तुम्हाला तुम्ही पैसे पाहिजेत ना, परत 2,000 रुपये भरा, मग पैसे मी पाठवतो. असं करून तुम्हाला जुबाडतात. हे घर बसलं काम घेतात, हे आपले फ्रॉड असते. कोणी घर बसलं काम करते देत नाही आणि काय नाही. आपण एक असं उदाहरण देऊ. आपण त्याला ओळखतो. घराचे शेजारी आहेत आपल्या, कोणीतरी आहे सहकार, तो एखादा 5 रुपये मागायला येतोय, आहे का बाई मला 5 रुपये उचली द्या, तुम्हाला नंतर देते. हा आपल्या घरा शेजारी राहतो, तो ओळखीचा आहे आपल्या. हा आज नव्हते आपले येणार आहे तो पैसे आपल्याला, तरी आपण तिला नाही. आपण काय बोलतो माझे पैसेच नाही ताई किंवा आई माझे पैसेच नाही आपण दिले असते. आणि जो कुठून ज्या आपल्या ओळखीचा नाही, कुठला काय, त्याचा आधार कार्ड नाही, आपल्याकडे पॅन कार्ड नाही, कोण कुठला आणि कोण आपण ओळखत नाही, तो त्याला ओळखत नाही, आपण त्याला ओळखत नाही, तो आपल्याला ओळखत नाही. आणि आपण तिला न सांगता, न बोलता, न ओळखता आपण 10,000 5,000 घेऊन टाकतो. हे कितपत योग्य आहे? आपल्या ओळखीचाच नाही, फक्त तो फोन करतो किंवा आपल्याला काहीतरी हे करतो, मेसेज करतो, आपल्याला काहीतरी देतो आणि आपण त्याला पैसे देऊन मोकळे होतो. आणि शेजारी असं त्याला 5 रुपये द्यायला कधी देत नाही, काटकूट करतो, माझे पैसे नाही म्हणून सांगतो आणि हातवरती करतो. आणि हा ओळखीचा नसतो, काही नसतो. कोण कुठला कोण मी ओळखत नाही तर त्याला ओळखत नाही, काय आपलं काही देणं काही नसतं, तरी आपण घेऊन मोकळं होतो. हे असे फ्रॉड होतं. काय तुम्हाला अजून काय सांगायचं तुमच्या काही झालं असेल ते आम्हाला सांगा, आम्ही देऊया. सर माझे मिस्टर वारले होते ना, तेव्हा अचानक आम्हाला कळालं पैसे नव्हते आमच्याकडे. तर माझ्या मुलाला मिस कॉल आला, बोलते की असं तू 8,000 रुपये भर, तुला 2 लाख रुपये लगेच ट्रान्सफर करू. तर मुलं पैसे घेऊन गेला भरायला. दुकानवाल्याने मला फोन केला आणि सांगतो की ताई तुझा मुलगा इकडे आलाय. मग मी म्हणलं नको भरू, नाही मुलगा जिद करतो भर, मला पैशाची गरज आहे, माझ्या पप्पा असं गावाला झाले ना. तर दुकानवाल्याने फोन नसता केला तर माझे सगळे पैसे गेले. 8,000 रुपये घेऊन गेला मुलगा. ओळखीचा होता दुकानवाला ओळखीचा होता पण तो ओळखीचा होता नाही. आपल्याला ओळखीचाच नाही किंवा काय गरजच नाही. आता कधी मी दिल्लीवरनं बोलतोय, तुमचे असे तुमचे ड्रग्स सापडलेले आहे. आता हे भरपूर फेसबुक वगैरे येते, वेगवेगळे फिरतात. तुमच्या बॅगेतला ड्रग्स सापडले, ड्रग्समध्ये सामील आहे, तुम्ही ड्रग्समध्ये सामील आहे. तुम्ही तुम्हाला असं ते अरेस्ट करून तुम्हाला अरेस्ट करून तुम्ही एवढे पैसे भरा. तर आपली तर डर कशाला? आपण काय केलंच नाही, आपल्याला माहिती आपण काही केलं नाही, मग घाबरायचं कशाला? तर काय करते ब्लॉक करून टाकायचे. सरळ सिंपल इथं आपल्या एका नंबरच्या ओळखीचा नसेल किंवा असं वाटत असेल ते ब्लॉक करून टाका, विषय जमून टाका. त्याच्याशी लागून पडायचंच नाही. काय मला कोण तू, कुठला तू, काय कधी घेतले, काय हे विशेष काय करायचंच नाही. आपल्या ओळखीचा असेल तर ठीक आहे, नसेल हे ब्लॉक करून टाका, विषय जमून टाका. तुम्ही जोपर्यंत त्याच्याशी संभाषण कराल, जोपर्यंत तिची ओळख दाखवाल, तुम्ही ओळख दाखवाल, तोपर्यंत तुमची गरज करेल आणि काहीतरी तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक करून एक करून तुमची फ्रॉड होऊन जाईल. आता तिथे ड्रग्सचे पण प्रकार भरपूर जातात. तिथे का ह्याच्यामध्ये ड्रग्स सापडा, हे सापडा, तुम्हाला आता एक नवीन स्कॅम आलेला आहे. काय तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट झालेला आहे, मी हॉस्पिटलमधून बोलतोय, तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा तुमच्या नवऱ्याचे ॲक्सिडेंट झाले, तुम्ही एवढे पैसे भरा, त्याचं लगेच ऑपरेशन करायची इमर्जन्सी आहे, तुम्ही एवढे पैसे भरा, आम्ही लगेच ऑपरेशन चालू करतो. असे ते फोन येतात. मला माहिती माझा मुलगा कामाला गेला आहे किंवा माझा नवरा कामाला गेला आहे, झाला असेल ॲक्सिडेंट, हॉस्पिटलवरून फोन आला असेल असं तुम्हाला वाटतंय.
तुमचा नवरा किंवा मुलगा असं हा, तर नाही, माझ्या मिस्टर हा. कामाचं त्यांचं पेमेंट म्हणजे माझं नाव वगैरे घेतं, माझ्या मिस्टरांचं नाव होतं समोर. मला असं होतं दोघां त्यांचं 12,000 रुपये पेमेंट करायचं आहे. मी सुरुवातीला मग तिथून भागायचं कारण त्यांचं कोणाकडे बाकीच नाही तर पेमेंट करायचं मी कट केलं. पुन्हा मला आता 8 दिवसापूर्वी परत होतं. मी थोडंसं ऐकून घेतलं त्यावेळेस माझ्या मिस्टर गावात त्यांनी ताबडतोब पडते परत नाही आला मला 8 दिवसात. जे तुमची जागून तर तुम्ही पैसे वाचले म्हणजे गेले. तेवढं ती जागून राहावं लागते. आता हे कसं होतं ते हे जास्त स्कॅम हे जास्त आहे. म्हणजे कोणाचे ॲक्सिडेंट झाले, नवऱ्याचे ॲक्सिडेंट झाले, मी हॉस्पिटलवरनं बोलतोय, मी पैसे लगेच भरा देते, आम्ही ऑपरेशन चालू करतो, मी तुम्हाला याची तुम्ही लगेच यायची गरज नाही, पण तुम्ही पैसे भरा, आम्ही ऑपरेशन चालू करतो. असे स्कॅम चालू झाले. लगेच तुम्ही पैसे भरा म्हणून आपण काय तेव्हा आपण म्हणजे पूर्ण घाबरलेलो असतो. आपण काय करतो पुण्याला सुट्टी घेतो आणि पैसे भरून मोकळे होतो. हे फ्रॉड असतो. आता इथं काय ते बाई बिहारची बाई आहे त्यासाठी तिला घर बसले काम देतो म्हणून तिथे पैसे भरले जवळ 3,000 भरले. नंतर तिला गाडी आलेली आहे इथं मनोरपर्यंत आलेली आहे, वसई फाट्यापर्यंत आलेली आहे. गाडी आणि गाडी आता पंक्चर झालेली आहे, ते काम चालू आहे, येते गाडी पोहोचेल, तुमच्या ॲड्रेस सापडत नाही. आता ते पोलिसांनी पकडलेली गाडी ती आता पोहोचू शकत नाही, तुम्हाला अजून 10,000 भरायला लागतील तर ती गाडी सोडतील आणि नंतर येतील. असे फ्रॉड आलेले आहे. ते जागरूक राहा, दक्ष राहा. काय असेल ते कधी पण पापी चौकी आहे, पोलिस आहे, कधी पण फोन करा, आम्ही तुम्हाला मदत आहे. किंवा आता ते 112 हा सर्वस्वी 24 तास अवेलेबल नंबर आहे. 112ला कॉल तुम्ही कधी पण करू शकता. रात्री अपरात्री कधी पण 24 तास तुम्ही करू शकता. तुम्हाला 5 मिनिटात तुमची पोलिसाची मदत मिळून जाईल. 112 112 नंबर एक आहेत. हे ऑलरेडी ते नंबर आहेतच. हे फ्रॉडसाठी सायबरसाठी. आणि तुमच्या जे महिलांचे आहेत महिलांविषयी महिलांचे छेडछाड होतात किंवा रात्री अपरात्री तुम्हाला टाईम झाला, आता मला जायला भीती वाटते घरी किंवा काय, मी एकटीच आहे, सुनसान रस्त्यावर आहे, आता मला मी कशी एकटी जाऊ, महिला आहे मी, अशा वेळेस तुम्हाला 112 कॉल करून तुम्हाला पोलीस घरपर्यंत पोहोचू शकतात. मी मदत पाहिजे म्हणून मी एकटी आहे. मला 2 वाजलेले आहेत. मी असे कामाला गेलेली होती, मला उशीर झालेली आहे. मला मी जायला एकटे जायचं रानगावचे आहे, तुमचे बाहेरचे आहे, ते एकटे बाहेर असतात, जायला भीती वाटते. रात्री चर्ची डोंडी वगैरे फिरत असतात, आपल्याला भीती वाटते. तर तुम्ही 112 कॉल करून त्यांची मदत घेऊ शकता. तुम्हाला घरपर्यंत तुम्हाला पोहोचू शकतात. तुम्ही कधी पण 112 कॉल करू शकता, मदत घेऊ शकता. काय अडचण तुम्ही सांगा आपल्याला. तसं कुठल्याही अननोन ॲप्लिकेशनवरून आता आपल्याला पैसे एखाद्या वेळेस अर्जंट गरज असते, आपण सर्व साधारण हातावर काम करून पैसे मनी मिळवण्यात म्हणून एखाद्या वेळेस अर्जंट काम पडतं आणि आपण लोनची गरज असतात. मग आपण काय करतो, तुम्ही जे सांगता आपल्याला हे असं ॲप्लिकेशन आहे, याच्यावर पूर्ण माहिती टाकायची, आधार कार्ड, अकाउंट नंबर, बँक डिटेल्स, आणि आपण त्या ॲप्लिकेशनवर माहिती टाकतो आणि 4-5 रुपयाचं लोन असेल ते लोन आपल्याला भेटतात. कोणी घेतलं का ॲप्लिकेशनवरून लोन कोणी घेतलं नाही का? घेतलं नाही तर खूप चांगलं, घेऊ पण नका. ते अननोन ॲप्लिकेशनला आपण आपली पूर्ण डिटेल्स देतो, मोबाईल नंबर, अकाउंट नंबर, आधार कार्ड, पॅन कार्ड, पूर्ण डिटेल्स सगळं देतो. आपली पूर्ण प्राईस त्याच्याकडे म्हणजे डिटेल्स पूर्ण जातात नाही. मग तुम्ही अकाउंटवरून त्या लोन घेता त्या ॲप्लिकेशनवरून, त्या ॲप्लिकेशनला परत ते लोन भरता, पण त्यांचा परत कॉल येतो की तुमची एक अकाउंटची पेमेंट बाकी आहे, तुम्ही लोन असं घेतलं होतं आणि तुम्ही ते भरलेलं नाही, तर परत भरा. तुम्ही तर बोलता आम्ही तर पूर्ण भरलेलं आहे, परत का भरा? ते ॲप्लिकेशन डाउनलोड करता वेळेस आपण त्या ॲप्लिकेशनला परमिशन दिली असते, मायक्रोफोन, कॅमेरा, गॅलरी, कॉन्टॅक्ट सगळे. पण ते काय करणार, आपल्या मोबाईलमधून आपले फोटो घेतात, तुमचेच फोटो घेतात. तर सरांनी सांगितलं पण फोटोचा मिसयूज होतो. मिसयूज करणार तर तुमचे फोटो डाउनलोड करणार, त्याच्या मोबाईलमध्ये घेणार, त्याचं काहीतरी अश्लील कृत्यामध्ये हे प्रदर्शन करणार, म्हणजे चेहरा बदलणार, काहीतरी अश्लील करणार, त्याला स्त्री मनात लज्जा उत्पन्न होईल असं काहीतरी स्त्री म्हणतो व्हिडिओ आणि फोटोमध्ये. तर मी एकच सांगेन की असे ॲप्लिकेशनवरून तुम्ही लोन नका घेऊन आणि ती तुमची पूर्ण डिटेल्स त्यांच्याकडे जातात. त्याच्यानंतर तुम्ही व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यावर बघता की वर्क फ्रॉम होम, घरी बसल्या पैसे कमवा, बघितला बघितलं एखाद्या लिंकवर क्लिक वगैरे केलं का तुम्ही? नाही केलं. एवढं बघतायत ना, म्हणजे रील्स बघतो आपण, चालूमध्ये येतं इंस्टाग्रामवरती घर बसल्या पैसे कमवा, वर्क फ्रॉम होम असं असतं काही केलं असतं तुम्ही लिंकवर क्लिक वगैरे केलं
तर त्यांना आपण जसं जसं क्लिक करत जाऊ ना ते बोलणार. आता एक माझं केस चालू आहे सायबर फ्रॉड की नटराज पेन्सिलची होती. मग त्यांना असं सांगितलेलं होतं की पेन्सिलचं आम्ही तुम्हाला कच्चं मटेरियल देऊ, ते तुम्हाला पॅकिंग करायचं, बॉक्समध्ये टाकायची आणि पार्सल करून परत आम्हाला परत करायचं, यामध्ये आम्ही तुम्हाला पैसे देऊ. असं एक फ्रॉड झाला. म्हणजे त्यांनी काय केलं, त्या महिलेने असं केलं म्हणजे आम्हाला पण ते काम करायचं आहे वर्क फ्रॉम होम, घरी बसल्या पैसे कोणाला नाही वाटणार, सगळ्यांना वाटणार ठीक आहे घरी बसल्या पैसे भेटतात, चांगली गोष्ट आहे, आपण पण करू. मग त्यांनी पण ते काम म्हणजे सुरुवात केलं, त्या लिंकवर क्लिक केली. मग त्यांना त्यांची इन्फॉर्मेशन मागितली, मोबाईल नंबर, आधार कार्ड, आधार कार्ड. सुरुवातीला त्यांनी म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला 2000 रुपये लागतात. त्यांनी 2000 रुपये मागले. मग रजिस्ट्रेशन झालं, मग तुम्हाला कच्चा माल किती पाहिजे त्यांनी सांगितलं. आम्ही एवढं तास देऊ शकतो कामाची, एवढं काम करू शकतो, 2 तास 3 तास 4 बघायचं. त्याच्यावर आहे सायबर जागरूकता मोहीम, त्याच्यावर आहे 1930 नंबर. त्याच्यावर तुमचं सपोज जर फ्रॉड काही झाला किंवा तुम्हाला फर्स्ट वे कॉल मेसेज काही आले, समजा तुम्हाला जर कोणी काही OTP मागत असेल, म्हणजे कसं असतं माहिती आहे का, तुमचं जर आधार कार्ड कुठं राहिलं असेल तर आधार कार्डवरून तुमचा मोबाईल नंबर भेटतो त्यांना, मोबाईल नंबरवरून ईमेल ID पण त्यांना भेटू शकते. त्याच्यावरून ते तुम्हाला कॉल करतात आणि ते फ्रॉडचे कॉल असतात. त्याच्यामुळं असा अननोन व्यक्तीला OTP द्यायचा नाही. त्याच्या माहितीसाठी ना तुम्हाला ह्या साईट आहे www.cybercrime.government.in. तुम्हाला जर काही फर्स्ट वे कॉल वगैरे काय आले ना तर त्याच्यावर तुम्ही कंप्लेंट करू शकता. ते तुमच्या फोनवर पण ओपन होतील आणि तुमच्या लॅपटॉपवर पण ओपन होतील. ती कंप्लेंट ना नंतर वसई पोलीस स्टेशनला येईल. त्याच्यावर तुम्ही ॲड्रेस प्रॉपर टाकायचा. त्या ॲड्रेस जर प्रॉपर टाकल्यानंतर वसई पोलीस स्टेशनला येते, नाहीतर आपल्या डायरेक्ट हेडक्वार्टरला जाते, मीरा भाईंदरला जाते. मग तिथून आपल्या पोलीस स्टेशनला येण्यासाठी उशीर होतो. ॲड्रेस आपल्या घरचा टाकायचा. हां, आपल्या प्रॉपर घरचा ॲड्रेस टाकायचा. मग आमच्यापर्यंत यायला म्हणजे नंतर तुमचं जर काही म्हणजे डॉक्युमेंट हरवले तर म्हणजे एक्झाम्पल रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स काही हरवलं तर तुम्हाला पोलीस कंप्लेंट मागतात, बरोबर. मग त्याच्यासाठी तुम्ही पोलीस स्टेशनला येतात. त्या टाईमला आम्ही तुम्हाला एक साईट देतो, एक लिंक देतो, त्याच्यावर तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन म्हणजे रजिस्ट्रेशन करा आणि ते तुम्हाला पेड देतो. त्यासाठी तुम्हाला तिकडे जायची काही गरज नाही. आपल्या वसई पोलीस स्टेशनला यायचं. तिथे आपल्या सरांनी, गाडीबाबत सरांनी आपले जे सिनियर साहेब आहेत ना त्यांनी ना सायबर पथक केले. त्याच्यामध्ये मी काय जाते मोरे सर आणि आमचे सिनियर सर आहेत मुंडे सर म्हणून. मग ते आम्ही तुम्हाला करून देतो, कारण बाहेर द्यायची आता काही गरज नाही. सायबरची म्हणजे लिंक ओपन करायसाठी तिथं तुम्हाला कंप्लेंट करण्यासाठी. नंतर तिसरी लिंक आहे, तुम्हाला फर्स्ट वे कॉल मेसेज ईमेल आले तर त्याच्यावर तुम्ही कंप्लेंट करू शकता. डायरेक्ट संचार साथीवर जायचं, लॅपटॉप ओपन करायचं, www.sanchar.government.in ही साईट टाकायची, डायरेक्ट तुम्ही कंप्लेंट करायची. कंप्लेंट केली का डायरेक्ट जो ईमेल आला किंवा SMS आला ना तर ती मेटाला जातो, मग ते डायरेक्ट ब्लॉक करतात. तुम्ही सेफ राहता. आणि नंतर चौथी लिंक आहे, मोबाईल हरवला किंवा चोरी गेला तर त्याच्यावर तुम्ही कंप्लेंट करू शकता. www.cir.government.in गव्हर्नमेंटची साईट आहे. किंवा तुम्हाला जर येत नसेल तर लगेच वसई पोलीस स्टेशनला यायचं किंवा तुमच्या जवळचं जे पोलीस स्टेशन आहे ना तिथे यायचं, ते आम्ही तुमचं करून देतो, कारण की आम्ही तिथेच असतो. नंतर आणि याच्यामध्ये तुम्ही कंप्लेंट केली, मोबाईल हरवण्याची कंप्लेंट केली, पहिल्यांदा नॉर्मल कंप्लेंट होते, त्याच्यावर तुम्हाला फक्त आधार म्हणजे तुमचं सिम कार्ड भेटतं. आणि नंतर एक राहते म्हणजे त्याच्यावर तुम्ही कार्ड ब्लॉक करू शकता आणि मोबाईल ब्लॉक करू शकता, कारण की तुमचा मोबाईल दुसरं कोणी यूज केलं तर आपल्याला माहीत नाही होणार. त्याच्यामुळे ती दुसरी कंप्लेंट करायची, त्याच्यावर तुमचं पूर्ण ब्लॉक होऊ शकतं. आणि ब्लॉक केलं त्याच्यात अल्टरनेट मोबाईल नंबर असतो, ते तुमचा घरचा कोण असते द्यायचा, कारण की त्याला म्हणजे अज्ञात व्यक्तीला जर तो चालू केला मोबाईल तर त्याच्यावर SMS जातो आणि आपण त्याला ट्रॅक करू शकतो. अशा प्रकारे तुमचा मोबाईल भेटू म्हणू शकतो. आता आपल्या वसई पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये प्रकार घडला असं CR शार्टिंग शाळेत वसई पोलीस स्टेशनला दाखल आहे. आपल्या सिनियर सरांकडे हेडक्वार्टर साहेबांकडे तपासाला डिजिटल अरेस्ट म्हणून एक प्रकार असतो. तुम्हाला मेसेज करतात, कॉल करतात ते समोर अज्ञाती समजावतो तो ना तो फ्रॉडर. जे तुम्ही SMS वरून किंवा तो OTP दिलेला असतो त्याच्यावरून ते तुम्ही म्हणजे आणखी हॅक करण्याचा प्रयत्न करतात. ते तुम्हाला कशा थ्रू पण कॉल करतील, टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुक कशावरून पण कॉल करतील. किंवा इथं बसलेल्यांपैकी सर्वांचं सोशल मीडियावर अकाउंट असणारच किंवा घरच्यांचं पण असणारच. सोशल मीडियावर मुलांचं म्हणा, मिस्टरचं म्हणा, कोणाचं ना कोणाचं असणारच. कोण ना कोण काय नाही आपल्या वसईला ना सायबरचं पडी बरोबर कोण ना कोणतरी पडतं आणि म्हणजे मोबाईल पण जातो, म्हणजे कोणाचं जातो मोबाईल, कारण की प्रायव्हसी आपण केली